हाय, गुड मॉर्निंग. तर आज मी बनवणार आहे पापड. पण त्याआधी इकडं माझे सर्व कामं आवरली. पार्थला झोपी लावलं आणि नंतर बसले पापड लाटायला. पार्थ झोपलेला आहे तोपर्यंत म्हणलं आपलं काम उरकून घ्यावं, ते म्हणजे पापड लाटण्याचं. कारण की तो जर उठला ना, नंतर पापड लाटण्यापेक्षा त्याची लुडबुडच आवरण्यात जास्त वेळ जाणार. आणि प्रत्येक गृहिणीचं असंच असतं की आपलं बाळ झोपलं आहे ना, तोपर्यंत हीच ती वेळ असते शांततेत फायदा घेऊन झटपट अशी कामे उरकून घेण्याची. हो ना? आणि माझे पापड ना छान खुसखुशीत होऊ दे. आणि तुमच्या आशीर्वादाने आपले सबस्क्रायबर 500 पूर्ण टप्पा आपण हा पूर्ण केलेला आहे. लवकरच 1000चाही होऊ दे, ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आणि चला, मी इथं पापड लाटायला घेतले होते. सो पटपट लाटायला तर चालू होते, पण माझं लक्ष सगळं पार्थकडे होतं. कारण की तो झोपलेला होता आणि तो बेडवरती असतो झोपलेला. आणि तो खाली येण्याची भीती राहते ना, त्यासाठी तिथंच त्याच्याजवळच बसून पापड लाटायला चालू होतं. आणि हे काम ना मला ना माझ्या आजीने शिकवलेलं आहे. खरंच ती आता या जगामध्ये नाही, पण तिच्या आठवणी खूप साऱ्या आमच्यासोबत आहेत. आता हे म्हणतानाही नकोसं वाटतं वाक्य, की ती या जगामध्ये नाही, पण ती आता जाऊन 10 ते 12 वर्ष झालं, पण तिच्या आठवणी कायम आमच्यासोबत राहणार आहेत. तिने तिने आम्हाला दिलेली ही शिकवण, तिचे गुण हे कायमस्वरूपी आमच्यासोबत राहणार आहेत. हीच खरी मोठी देणगी आहे तिने आम्हाला दिलेली. ती जेव्हा पापड लाटायची ना, तेव्हा इतकं पीठ छान मळायची, पाटावर वाट्यावर पीठ पापडाचं ठेसायची आणि आम्हाला लाटायला द्यायची. आणि माझ्या आणि माझ्या बहिणीची स्पर्धा असायची पापड लाटण्यामध्ये, की कोण जास्त पापड लागते दिवसभरात. आणि कुणाचे छान येतात, कुणाचे गोल येतात, कुणाच्या पापडला असं चिरा पडत नाहीत, हे आमचं दोघी बहिणींचं चाललेलं असायचं. आणि तुम्हाला सांगते की ती इतकी परफेक्ट होती ना पापड लाटण्यात, की विचारूच नका. सो मी पापड लाटत होते आणि इकडं बघा माझा पार्थ उठलेला आहे. सो आणि त्याची ही उठल्याची ही गोड स्माईल मन खुश करून जाते. आणि सो नंतर माझे पापडही लाटायचे झाले होते, कारण की मी थोडंच पीठ तिमलं होतं. कारण की मला माहीत होतं की पार्थ उठला ना, नंतर माझे काम असे होणार आहे. सो नंतर मी पापड मला गॅलरीमध्ये वाळू टाकायचे होते, सो मी ते घेऊन गेले. पण तिथं त्याची अशी लुडबुड चालू झाली होती. नंतर मी त्याला दुसरीकडे नादी लावलं आणि नंतर इथं पापड वाळू टाकले आणि छान त्याच्यावरतूनही टाकलं ओढणी एक पातळ, कारण की जेणेकरून की पिळुट्या होऊ नयेत पापडाच्या. सो आणि असा आजचा माझा दिवस गेला. बाय बाय.